नमस्कार मंडळी. तर ही आहे आपली बाग, जिथून मी भाज्यांचे बरेचसे व्हिडिओ आतापर्यंत तुमच्याबरोबर शेअर केलेले आहेत. आणि ह्याच्यामध्ये की नाही आपण भरपूर सारी वांगी, कारली, मिरच्या वगैरे काढलेल्या होत्या. आणि जेव्हा-जेव्हा मी यायची ना बागेत, तेव्हा-तेव्हाचे व्हिडिओ तुमच्याबरोबर शेअर केलेले आहेत. ह्याच्यामध्ये 2 ते 3 अशी फुलांची सुद्धा झाडं होती, ती तर काढून नाही टाकली. पण वेली ज्या होत्या ना आणि जी रोपं होती, ती अगदी सुकून जात होती आता. त्याच्यामुळे ती पुन्हा एकदा की नाही मी काढून टाकली आणि जमीन जी आहे ती साफ करून घेतलेली आहे. आणि त्या जागेत आपण इथे माझ्याकडे 5 ते 6 प्रकारच्या वेगवेगळ्या ना बिया आहेत, त्या आपण रुजत घालणार आहोत. कोणकोणत्या भाज्या आहेत त्या आत्ताच मी तुम्हाला सांगत नाही. तुम्ही बिया पाहिल्यानंतर ओळखलं असेलच आणि नसेल ओळखलं तर ते मी तुमच्याबरोबर शेअर करणारच आहे. तर वातावरण अतिशय सुंदर होतं आणि बऱ्याच दिवसांपासून मला हे काम करून घ्यायचं होतं, पण अगदीच वेळ मिळाला नाही आणि आज अगदी निवांत वेळ होता. तर सगळ्या ज्या बिया आहेत ना, त्या वेगवेगळ्या करून घेतल्या. जमीन भाग करून घेतले होते. 5-6 भाग केलेल्या म्हणजे वेगवेगळ्या बिया आहेत म्हणून आणि त्याच्यावरती ना संपूर्ण गोबर पेरून घेतला आणि मग एक करून त्या बिया रुजत रुजत घातलेल्या आहेत. तर स्वतःच्याच हाताने लागवड करायची आणि त्या भाज्या करून खायच्या ह्याच्यापेक्षा दुसरं सुख कोणतंच नसेल. कारण या भाज्या एकतर ऑर्गॅनिक असतात, ह्याच्यावरती आपण कोणत्याही रसायनांचा वापर केलेला नसतो आणि खूप काही जास्त प्रमाणात केलेला नाहीये. अगदी छोटीशी जागा आहे. पण त्या छोट्याशाच जागेत 5-6 प्रकारच्या भाज्या आपण उगवणार आहोत. आता या कितपत रुजून येत आहेत ते माहित नाही मला. पण नाही झाल्या ना कोणत्या बिया, तर पुन्हा एकदा मी त्या घालेन त्याच्यामध्ये. पण हे माझं अतिशय आवडीचं काम आहे. खूप, खूप, खूप जास्त मला आवडतं हे सगळं करायला. तर अ, अ, हे असं सगळं करून घेतलं. एक-एक बिया सगळ्या घालून घालून घेतलेल्या आहेत आणि पुन्हा एकदा त्याच्यावरती की नाही थोडीशी माती पेरून घेतलेली आहे. तर आजचा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर एंड सबस्क्राईब.